आपल्या यामध्ये इंडियन मार्केटमध्ये इव्हेंट्स आहेत. सो आता या इव्हेंट्सला मार्केटमध्ये खूप जास्ती व्हॉलेटॅलिटी असते. मग व्हॉलेटॅलिटी असते जसं आता दुसरा इव्हेंट एक्सपायरी, एव्हरी मंथची एक्सपायरी पण खूप मोठा इव्हेंट आहे. जेव्हा जेव्हा एक्सपायरीला ट्रेडिंग करतात तो इव्हेंट समजायचा असतो. टाटा मोटर्सचा रिझल्ट खूप मोठा असाय, म्हणजे लाईक टाटा कंपनीज, अडानी झाले आता सध्याला, हे सगळे जे अबाउट रिझल्ट आपण घेतला तो आता हा. आपण रिझल्टच्या बाबतीत आपण बोललेलो, ओके. स्टॉकच्या रिझल्टच्या हा बाबतीत हा. बोललेलो. पण आता ठीक आहे, रिलायन्सचा रिझल्ट नेहमीच चांगला असतो, ठीक आहे, आणि रिलायन्स वन ऑफ द बेस्ट इव्हेंट आहे. पण यावेळेस रिलायन्सने रिझल्ट चांगलाच नाही द्यायचा ठरवलाय. मग खाली जाईल. मग खाली जाईल. मग अशा वेळेस मला तेच म्हणायचं, इव्हेंटच्या आधी तुमची स्ट्रॅटेजी काय असेल ते तुम्ही लोक आधी मला सांगा, मी तर देणारच आहे स्ट्रॅटेजी. मॅम फेस्टिवल्स असतील तर ऑब्व्हियसली स्टॉक वरती जातील. सो डिपेंड करतं की एक्झॅक्टली इव्हेंट काय आहे, की बजेट जर असेल तर डिपेंड करतं, किंवा इलेक्शन्स असतील तर मार्केट कसं जाणार आहे त्याच्यावरती थोडंसं आपल्याला अनालिसिस करावं लागेल. तर मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जाऊन बघायला लागेल. आता जेवढे मी इव्हेंट, सीडीएस होल्डिंग 1240 पासून होल्डिंग होतं माझ्याकडे. हो हो हो. काय इव्हेंट होता सीडीएसएल मध्ये सांगा बरं. मला 86,000 का देऊन गेला 8 दिवसामध्ये. झिरो लॉस, मनी मॅग्नेट दोन्ही होते माझ्याकडे. काय केलं असेल मी त्याच्यामध्ये, झाला तर किती. परत रिपीट करतेय, दोन स्ट्रॅटेजीज दिल्यात. झिरो लॉस स्ट्रॅटेजी दिली आहे, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी दिली आहे. झिरो लॉस स्ट्रॅटेजी मध्ये लॉस होणार नाही, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी मध्ये लॉस होण्याचे चान्सेस आहे. रिस्क मिनिमाइज करण्यासाठी आपण ती मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी बनवतोय. त्यात किती लॉस होऊ शकतो ते तुम्ही मला सांगणार आहे. पण एक गोष्ट नोट डाऊन करून घ्या, ह्याच्यामध्ये ह्यूज प्रॉफिट होणार आहे. मिनिमम लॉस आणि ह्यूज प्रॉफिट होणार आहे. आता किती लोकांना माहिती आहे काय होतं? ह्याच्या आधी जर का तुम्ही या स्ट्रॅटेजीज वापरल्या असत्या तर फर्स्ट बेनिफिट काय झाला असता. दोन कॉमन बेनिफिट सांगा मला. जर सगळ्यात, मॅम आवाज नाही येत आहे. आता हेलो. येत, आता येतोय. हॅलो हॅलो. नो मॅम. हॅलो. आवाज येतोय, त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम. माझ्याकडे पण नेटवर्कचा प्रॉब्लेम. हा, आज वेदर कसं आहे. ओके, अख्खं परत भिजून रिपीट आले. करते, परत रिपीट करते आहे. माझा सिंपल प्रश्न आहे, यात झिरो लॉस स्ट्रॅटेजी आणि मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी जर तुम्हाला माहिती आहेत आता, तर तुम्हाला जे दोन बेनिफिट दिसत आहेत ते काय दिसत आहेत ते सांगा. मार्जिन स्टॉक पर्सेंटेज वाढेल. येस, मार्जिन कमी लागेल आणि प्रॉफिट ऑफ रेशो बिंदास वाढेल. शुअरिटी वाढेल. शुअरिटी. परफेक्ट. तो तीन स्ट्रॅटेजीज आज आपण घेतल्यात. ब्रोकरचं नावच नाही माहिती असं नका करू. मी बोलले तुम्ही कुठे पण अकाउंट उघडा, पण तो नोन ब्रोकर असू द्या प्लीज. चालेल. आजकाल मी इतक्या लोकांना भेटतीये ना. एक तर तुमचे प्रॉपर्टी डीलिंग्स आणि बेसिकली तुमचं स्टॉक मार्केट डीलिंग हो, आणि फॉरेक्स खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. मी जेवढ्या लोकांना भेटते, म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की नोन ब्रोकरकडे जा. बस जवळपासच जा, पण नोन लोकांकडे जा. म्हणजे